नमस्कार भावांनो, परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा विषय आहे खेळ पैऱ्यांचा। खेळ पैऱ्यांचा विषय म्हटल्यावर मी बरेच टॉप नंदींचे पैरे तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जेवढे मला सूत्रांकडून माहिती मिळाली ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। शेवटी बकासूर आणि मथुरचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे हे देखील मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। भावांनो, मी सध्या ऑफिसमध्ये आहे, वर्किंग डेज आहे, मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून मी व्हिडिओ बनवतोय। बरेच टॉप नंदींचे मला पैरे समजलेत, एका एकाचे मला टाकणं शक्य नाही, त्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्ये सर्व पैरे मी आता सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भावांनो, आता सर्वांना उत्सुकता लागले ती म्हणजे उद्या होणाऱ्या पिंपलघर भिवंडी मैदानाची, जे की 2025 मधलं सर्वात मोठं सुरुवातीचं मैदान पडलंय, जे 4 व्हीलर प्रथम क्रमांक असलेलं क्वीड गाडीचं। या क्वीड गाडी ही जिंकण्यासाठी सर्व रथी महारथी आपल्याला मुंबईमध्ये उद्या पळताना दिसणार आहेत आणि टॉपचे पैरे झालेले आहेत। तर चला आता मी पैऱ्यांचाच विषय घेतो। पैरे कोणासोबत? तर पहिला पैरा घेतो जो बैलगाडा क्षेत्रातील टॉपचाच नंदी अर्जुनचा पैरा कोणासोबत? अर्जुनचा पैरा असणार आहे कारुंडीचा चिक्या आणि अर्जुन ही जोडी उद्या आपल्याला 4 व्हीलर क्वीड गाडी मैदानासाठी पळताना दिसणार आहे। आणि दुसरा पैरा म्हणजे जो बरेच जण चर्चा करत होते की उद्या जो मुंबईचा टॉपचा नंदी आहे भुंगा पळणार नाही, पण मला आता सूत्रांकडून माहिती मिळाली भुंगा पळणार आहे उद्याच्या मैदानात। मग भुंगाचा पैरा कोणासोबत? तर तुम्हाला माहिती आहे A1 जोडी, मुंबई बिनजोडमध्ये ज्या जोडीने धुमाकूळ घातलाय तोच पैरा असणार आहे, तो म्हणजे भुंगा आणि शेवाळे याबांचा पाखऱ्या आणि भुंगा ही जोडी देखील उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे। आणि तिसरा मी एक टॉपचा पैरा सांगतो जो की पिस्टन 2211चा, तो देखील एक टॉपचाच नंदी आहे। भल्यांना टॉपला लढत देणार असा टॉपचा नंदी म्हणजे पिस्टन 2211चा पैरा असणार आहे मानघरचा वादल आणि पिस्टन ही जोडी उद्यासाठी सज्ज झालेली आहे। याआधी ही जोडी एकदा पळाली होती, 1 नंबरची ही जोडी मानकरी झाली होती, पिस्टन आणि मानघरचा वादल। आणि मित्रांनो, अजून एक मुंबईचा टॉपचाच जो बैल आहे द्वारलीचा हरण्या, पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी असलेला द्वारलीचा हरण्या, तो कोणासोबत असणार आहे? तोच पुसेगाव हिंदकेसरीची जोडी द्वारलीचा हरण्या आणि घरनिकीचा राजा ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे। ही देखील एक टॉपचीच जोडी, जेव्हा एकत्र येते तेव्हा नक्कीच गुलालात असते, 1 नंबर करत असते द्वारलीचा हरण्या आणि घरनिकीचा राजा। आणि मित्रांनो, 5वा पैरा म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे 5 लाखाला जे 1 नंबरचे मानकरी झाले होते, छत्रपती संभाजीनगरचे राजा आणि सम्राट देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ही जोडी 100% उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे। अजून एक मी मागासच्या व्हिडिओमध्ये एक पैरा सांगितला होता जो बैलगाडा क्षेत्रातील चांगला नामवंत नंदी, चांगला दिसणारा नंदी, मोठा सोन्या 50-50 मी पैरा ऑलरेडी सांगितलाय। रायफल 81 मोठ्या मैदानाचा वस्ताद रायफल 81 आणि मोठा सोन्या 50-50 ही जोडी देखील उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे। जेवढे मोठा सोन्या फॅन आहेत महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील, त्यांची एक शेवटची इच्छा आहे की मोठा सोन्या उद्याच्या मैदानात पळावा। आणि सोनारपाडावरून जे हे पिंपलघर मैदान आहे ते 15 मिनिटावर आहे, त्यामुळे सोन्या उद्या आपल्याला पळताना दिसेल, तो पण रायफल 81 सोबत। आणि 50-50च्या दावणीतला जो आत्ताच नवीन करार केलेला पाखऱ्या 50-50 सध्या 3 फेरीच्या मैदानात देखील चांगला गुलालात राहतोय प्रत्येक मैदानात। पाखऱ्या 50-50चा पैरा कोणासोबत? तर सिकंदर 81 आणि पाखऱ्या 50-50 ही जोडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे। अजून एक पैरा टॉपचा म्हणजे गेल्या वर्षी हा मैदान होता पिंपलघरचा, बुलेट प्रथम क्रमांक होती, जे प्रथम क्रमांक बुलेट बाईक मिळवलेली जोडी म्हणजे महबूब 8001 आणि वरदान 50-50 ही जोडी उद्या आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसेल, महबूब 8001 आणि वरदान 50-50। आणि मुंबईचा अजून एक टॉपचा नंदी म्हणजे टिटवी देखील एकाच पैऱ्यामध्ये जास्त पळत असतोय, तो म्हणजे बाजा आणि टिटवी ही जोडी सुद्धा आपल्याला उद्या पळण्याची शक्यता दिसणार आहे। आणि मित्रांनो, खुटारीचा सोन्याबद्दल पण बरेच विचारतात, तो मुंबईमध्ये टॉपचाच नंदी आहे, तर मी अंदाजित सांगतो खुटारीचा सोन्या आपल्याला बादल 10-10 सोबत, जो की करार केलाय, पालेगावचा बादल म्हणून संबोधला जातोय मुंबईमध्ये, तो पंढरी शेठ फडके यांच्या नावाने आता तो करार झालाय, तो बादल आणि खुटारीचा सोन्या ही जोडी दिसण्याची आपल्याला दाट शक्यता आहे। आणि अजून एक टॉपची जोडी, मुंबईची जी टॉपची जोडी आहे, ही जोडी जास्त हारत नाही अशी जोडी अंजीर आणि दबंग देखील उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली एक मित्रांनो टॉपचीच जोडी मुंबईची जमलेली आहे, अंजीर आणि दबंग। अजून एक ज्याचं तुम्ही नाव ऐकलंय मुंबईचा टॉपचाच नंदी हेडिटनीचा सुंदर,
हेड्युकनेचा सुंदर मित्रांनो पक्षा 78-78 सोबत आपल्याला पळताना दिसणार आहे। हेड्युकनेचा सुंदर आणि पक्षा 78-78 ही जोडी मित्रांनो चांगलीच जमलेली आहे, उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे। आणि मित्रांनो घोटचा सर्जाबद्दल थोडीफार माहिती सांगतो। घोटचा सर्जा उद्या तुम्हाला पळताना दिसणार नाही, कारण की त्याची दुखापत अजूनपर्यंत बरी नाही झाली, अजून त्याला कव्हर व्हायला 10 दिवस जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे घोट सर्जा आपल्याला उद्या पळताना दिसणार नाही। अजून एक टॉपचा नंदी म्हणजे जो मोरदरीचा हरण्या 301 मोरदरीचा हरण्या देखील उद्या आपल्याला पळताना दिसणार नाही। चला आता महत्त्वाचा सर्वांच्या मनातील विषय म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत। तर भावांनो बकासूरचा पैरा मी एक ऑलरेडी व्हिडिओत सांगितला होता की बकासूरचा पैरा लखन सोबत, पण आता चर्चा करू लागलेत की लखन पळणारच नाही। तर मग लखन पळणार नाही, मग पैरा कोणासोबत हा प्रश्न देखील उपस्थित राहिलाय, कारण की कधी कधी मोठ्या मैदानात बकासूरच्या पैराबद्दल धप्पा देत असतात। म्हणून मला अशी शक्यता वाटते लखन पळणार नाही याचा अर्थ धप्पा असेल। जर लखन पैरा नसला तर पैरा मला असं समजलंय जो की पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा देखील बकासूरचा पैरा असणार आहे असं समजलंय। त्याचं कारण देखील सांगतो, एवढं तर मला कन्फर्म समजलंय, जो पैलवान अभिजित पवार यांचा जो सर्जा आहे मुंबईचे टॉपचे जे मालक आहेत बकासूरचे सचिन शेठ घरत कडाव ओवले यांनीच नियोजन केलेलं आहे सर्जाचं, आणि कडाव ओवलेलाच सर्जा दाखल झालेला आहे मुंबईला, त्यांच्या नियोजनात पळणार आहे। म्हणजे बकासूरचा नियोजन देखील सचिन शेठ घरत यांनीच केलं आहे आणि सर्जाचा नियोजन देखील सचिन शेठ घरत यांनीच केलं आहे। त्यामुळे लखन जर पैरा नसला तर बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी देखील आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो जो मुंबईचा बिनजोडचा बादशाह मथुरचा पैरा देखील मी एक सांगितला होता कॉकटेल सोबत, जो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल। तर काही जण आता म्हणायला लागलेत की कॉकटेल पळणार नाही, आता हे धप्पा आहे का काय कळत नाही। जर कॉकटेल पळत नसला तर मग पैरा कोणासोबत, जो की मित्रांनो वडकी हिंद केसरीला 1 नंबरची जोडी झाली होती सिरसवडीची रायफल। तर मला शक्यता वाटते सिरसवडीची रायफल आणि मथुर देखील दिसण्याची शक्यता आहे। जर सिरसवडीची रायफल नसलं तर बरेच जण म्हणतात की जो साखरवाडीचा बावऱ्या आहे तो तिकडे त्यांच्याच दावणीला उतरलेला आहे, मथुरच्या मुंबईला दाखल झालेला आहे। बावऱ्या जो साखरवाडीचा आहे तो देखील असण्याची शक्यता आहे असं म्हणतात, पण माझा अंदाज आहे मथुर कॉकटेलच असणार। जर कॉकटेल नाही पळाला तर मथुरचा पैरा असणार आहे सिरसवडीची रायफल किंवा साखरवाडीचा बावऱ्या। आणि अशा प्रकारे मी तुम्हाला टॉपचे पैरे सांगितलेले आहेत। भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की भावांनो मी आता पुढे अजूनपर्यंत व्हिडिओ घेऊन येईल। रात्री जेव्हा मी घरी जाईल, जेव्हा मला 100% खात्रीने काही पैरे समजतील तर नक्कीच मी रिपीट व्हिडिओ घेऊन येईल। त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या। आणि उद्याच्या मैदानाच्या देखील मी तुम्हाला अपडेट देत राहील, कारण की उद्याच्या मैदानात देखील मी जाणार आहे। जे काही लाईव्ह अपडेट असतील ते तुम्हाला मी देत राहील। कृपया शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।